नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ई-पीक पाणी आपण कशा प्रकारे लावायचे. सर्वात पहिले आपल्याला ई-पीक पाणीचं ॲप ओपन करून घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणी महसूल आपल्याला निवडून घ्यायचे. महसूल निवडून घ्यायचं या ठिकाणी बघा शेतकरी म्हणून लॉगिन आपल्याला करून घ्यायचे. या ठिकाणी बघा आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचे. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर या ठिकाणी बघा संकेतांक पाठवा बटनवर आपल्याला क्लिक करायचे. तर या ठिकाणी यानंतर बघा नवीन खातेदार नोंदणी या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. तर या ठिकाणी बघा राईट साईडला एक ॲरो दिसते. या ॲरोवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. नवीन खातेदार नोंदणी आपण करून घ्यायला. या ठिकाणी सर्वात पहिले आपल्याला आपला विभाग निवडायचे आहे. त्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर आपला तालुका, नंतर आपलं गाव या ठिकाणी आपण निवडून घ्यायचे. तर त्यानंतर राईटवर आपण क्लिक करायचे. या ठिकाणी आपल्याला आपला गट क्रमांक आपण टाकून घ्यायचे. गट क्रमांक टाकून झाल्यानंतर आपलं नाव येईल. ते नाव आल्यानंतर आपण राईट ॲरोवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपलं खातेदार नोंदणीची यशस्वीपणे संपन्न झाली आहे. त्या ठिकाणी खातेदाराचं नाव सिलेक्ट करायचे आणि राईट ॲरोवर परत आपल्याला क्लिक करायचे. राईट ॲरोवर आपण क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला पीक पाण्याचं लॉगिन पेज ओपन होते. या ठिकाणी बघा पिकाची माहिती नोंदवा या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. या ठिकाणी आपल्याला खाते क्रमांक आपल्याला निवडून घ्यायचे. त्यानंतर गट क्रमांक आपल्याला निवडून घ्यायचे. गट क्रमांक निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जमिनीचे क्षेत्र या ठिकाणी दाखवते. तर या ठिकाणी हंगाम आपल्याला निवडायचे. हंगाम निवडल्यानंतर या ठिकाणी पिकाचा वर्ग निवडे पीक, त्यानंतर निवडे पिकाचा प्रकार. तर या ठिकाणी आपल्याला ज्या पिकासाठी पीक पाणी लावते त्या पीक आपल्याला सिलेक्ट करायचे या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण मका सोडायला मका सिलेक्ट केला आहे. क्षेत्र बघा, क्षेत्र आपलं या ठिकाणी बघा 54R आपलं क्षेत्र आहे. तर तुम्हाला पूर्ण क्षेत्र लावायचं तर पूर्ण पण लावू शकता. पूर्ण क्षेत्र बरं या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. किंवा अर्ध 2 पीक लावायचे असेल तर मी या ठिकाणी बघा 0.27 केलं आहे. कारण की मला या ठिकाणी 2 पिकं लावायची, तर मी 0.27 या ठिकाणी सिलेक्ट करून घेतले. त्यानंतर सिंचन साधने बघा विहीर या ठिकाणी निवडायचे. सिंचन पद्धत प्रवेश सिंचन आणि या ठिकाणी लागवडीचे दिनांक आपल्याला जूनमध्येच ठेवायचे मित्रांनो. तर या ठिकाणी आपण जूनमध्ये जाणार आहोत. लागवडीचा दिनांक जूनमध्ये आपण ठेवणार आहोत. तर जूनमधली कुठली एक तारीख आपण सिलेक्ट करायची. त्यानंतर पुढे जा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. पुढे जा या बटनावर आपण क्लिक करून घेतलेलं आहे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमच्यासमोर तुमच्या जमिनीचा नकाशा या ठिकाणी येते. म्हणजे आपण जे या ठिकाणी माझं लोकेशन बघा, आपला जो गट क्रमांक आहे लाल एरियाच्या मध्येच पाहिजे. त्या ठिकाणी आपण पुढे जा बटनावर आपण क्लिक केलं. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला फोटो घ्यायचे आहेत. तर पहिला फोटो आपण या ठिकाणी घेतलेला आहे मकाचा. त्यानंतर दुसरा फोटो पण आपण काढून घ्यायचे. दुसरा फोटो पण आपण या ठिकाणी घेतलेला आहे मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2 फोटो आपण घेतलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा बरोबर या चिन्हावर क्लिक करायचे. त्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करायचे आणि पुढे जा या बटनावर क्लिक केलं. तर मित्र या ठिकाणी आपलं एक पीक लागून झालेलं आहे. त्यानंतर आपण दुसरं पीकसुद्धा आपण या ठिकाणी लावून घेणार. परत आपल्याला खाते क्रमांक सिलेक्ट करायचा. या ठिकाणी गट क्रमांक आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र या ठिकाणी कमी झालं आहे. एक पीक आपल्याला लागलेलं आहे, त्यामुळे पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र 2700 दाखवते. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती आपण भरून घ्यायची. पहिल्या पिकासाठी आपण जसे सर्व माहिती आपण भरलेली त्याचप्रमाणे आपण सेम माहिती आपण दुसऱ्या पिकासाठी पण भरून घ्यायची. त्यानंतर पीक निवडताना फक्त आपलं दुसऱ्या पिकाचं नाव वेगळं येणार आहे. त्यानंतर पेरणीची तारीखसुद्धा वेगळी आपल्याला टाकायची. सिंचन पद्धत निवडून घ्यायची. त्यानंतर पेरणीची तारीख आपण या ठिकाणी निवडून घ्यायची. हे सगळं निवडून झाल्यानंतर या ठिकाणी पुढे जा बटन आपण क्लिक करून घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला परत आपलं मॅप ओपन होणार आहे. या ठिकाणी गुगल मॅप दाखवते. त्यानंतर या ठिकाणी परत आपल्याला कांद्या या पिकाचे फोटो काढून घ्यायचे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण पहिला फोटो घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा फोटोसुद्धा काढून घ्यायचे. तर या ठिकाणी आपण दोघं फोटो आपण काढून घेतलेले आहेत. त्यानंतर बरोबर बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर पुढे जा बटनावर आपण क्लिक करून घ्यायचे. तर या ठिकाणी आपले दोघं पिकं लागलेले आहेत. चेकबॉक्सवर क्लिक करायचे, पुढे जा. त्यानंतर दोघं पिकं आपल्याला लागून झालेले आहेत. त्यानंतर आता पिकाची माहिती पहा. या ठिकाणी आपल्याला पिकाची माहिती बघायची. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले दोघं पिकं जे लागलेले. पहिलं पीक आहे कांदा, दुसरं पीक मका. तर अशा प्रकारे तुम्ही पीक पाणी लावू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.